तर इथे दृश्य आपण पाहतोय, मनोज जरांगे यांचं औक्षण केलं जाते अगदी काही वेळात. मनोज जरांगे पाटील हे लाखो मराठा बांधवांसह मुंबईकडे कूच करणार आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईला जाण्यावर ठाम आहेत. थोड्याच वेळापूर्वीच त्यांनी मराठा बांधवांशी संवाद देखील साधला, त्यांना आव्हान देखील केलं. आरपारची शेवटची लढाई, किती दिवस लागले तरी संघर्ष करू असा निर्धारही व्यक्त केला. तर लातूरमधील मराठा बांधव हे मुंबईकडे रवाना होत आहेत. ट्रॅक्टर, पिकअप, टेम्पो, चारचाकीतून हे बांधव मुंबईकडे रवाना होत आहेत. लातूरचे अनेक कार्यकर्ते आणि समाज बांधव थेट मुंबईतल्या आंदोलनस्थळी उपस्थित राहणार आहेत. या मराठा बांधवांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी. लातूरवरून मराठा बांधव मुंबईकडे आणि आंतरवली सराटीच्या दिशेने जे आहे ते रवाना झालेत. 29 तारखेला मुंबईमध्ये आझाद मैदानावरती आंदोलन करण्यावरती मनोज जरांगे पाटील ठाम आहेत आणि मोठ्या संख्येने जे आहे ते मराठा बांधव आता आंदोलनाकडे निघालेले आहेत. कितीची संख्या आहे? लातूरमधून अनेक जण निघालेले आहेत. काय भावना आहेत? आणि पाऊस आहे सध्या. तुम्ही मराठ्यांची संख्या मोजायचा प्रयत्न करताय, पण असं होऊ शकत नाही. मराठे हे मोजले जाऊ शकत नाहीत. आतापर्यंतचा इतिहास आहे मराठ्यांचा. मराठे जेव्हा बी निघालेत तेव्हा ताकदीनच निघालेत आणि त्यांना कोणी मोजूही शकलं नाही आणि कोणी अडवू शकलं नाही. आतापर्यंतचा इतिहास आहे मराठ्यांनी आतापर्यंत जेवढ्या बी लढाई केल्यात ही जवळजवळ 90% तर जिंकलेल्याच आहेत. एका दुसरा तहामध्ये मागे जाऊन पुढे 2 पावलं टाकलेले आहेत मराठ्यांनी. आज बी मराठी त्याच ताकदीनं, त्याच विश्वासानं मनोजदादावर विश्वास टाकून त्याच ताकदीनं मनोजदादाच्या इशाऱ्यानं आम्ही मुंबईकडे कूच करत आहोत. बरं, मुंबईकडे निघालात, काय सोय सगळी व्यवस्था झाली आहे का? पावसाचे दिवस आहेत तरी पोहोचणार का मुंबईकडे? ऊन वारा पाऊस हे मराठ्याला कोणी थांबवू शकत नाही. मराठा कसल्याही परिस्थितीत मार्ग काढतो आणि आपल्या जी काय मागणी आहे ती मंजूर करून घेतो. बरं, कशा पद्धतीची व्यवस्था असणार आहे? मनोज जरांगे पाटील हे आंतरवलीतून निघणार आहेत, त्यांच्यासोबत जाणार आहात का मुंबईकडे थेट रवाना होणार आहात? नाही, इथून आम्ही सरळ आंतरवालीला जाणार आहेत. तिथून संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आम्ही सरळ मुंबईला निघणार आहेत. बरं, काय व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत? सगळ्या तयारी झाली का पूर्ण? आमची पूर्ण तयारी झालेली आहे. जवळजवळ 2 महिने पुरल एवढं राशन पाणी आम्ही सोबत घेतलेलं आहे आणि आम्हाला त्या गाढविणीचं दूध पिणाऱ्या हेकण्याला दाखवायचं आहे. आता फक्त त्याच्या वक्त्या लोकांचं आम्ही नाव देखील घेत नाहीत. काय फक्त एवढं तुम्हाला माहित आहे, गाढविणीचं दूध पिऊन तिरप्या डोळ्याचं कोण आहे तुम्हाला माहित आहे ना? त्याचे सगळे डोळे फिरव म्हणा, मराठी मुपून दाखवू म्हणा. आणि आमची इच्छा आहे, तुझ्या मायला खराच बाप लागला तर तू फक्त अडवायला ये. आम्हाला हेच बघायचंय. मला तर अनेक आक्रमक प्रतिक्रिया येताना पाहायला मिळतात. मला सांगा, कोर्टामध्ये काही जण गेले होते आणि त्या ठिकाणी जी प्रक्रिया घडली तुम्ही सगळं पाहिलेलं असेल, तरी तुम्ही आंदोलनावरती ठाम आहात. मुंबईला जाणारच का? मुंबईला पाऊस असो, ऊन असो, वारा असो, वादळ असो, काही असो, आमची माघार नाही. मनोजदादासोबत आम्ही निघालो होतो सराटीला. तिथं काय हो, कुणी देऊ परवानगी न देऊ आम्ही निघालो. आम्हाला कुणी अडवू शकत नाही, आम्हाला अडविणारही नाही कोणी. ही मराठा आहे. हवामानचा अंदाज बी कळत नाही, तसं मराठ्याचा बी आज आयुष्यात अंदाज कळणार नाही तुम्हाला किती ताकदीने येते आणि किती नाही ती. ऊन वारा पाऊस हे सगळं हे सगळ्यासाठी हे ऊन वारा पाऊस आमसाठी मराठ्यासाठी गो नाही आम्हाला. हा, हे ऊन वारा पाऊस पिऊस आम्हाला वादळ काही उद्या. बरं, अनेक जण म्हणतायत की वाशीपर्यंत किंवा नवी मुंबईपर्यंत जाऊ दिलं जाईल. तुमची सगळ्यांची भूमिका काय असणार आहे? आता आम्हाला अडवू शकणार नाही कोण. आझाद मैदान म्हणजे आझाद मैदानच, मध्ये थांबणारच नाही, कुठंच थांबणार नाही, कोण अडवू शकणार नाही. अडवले तर तिथं आम्ही बाजूला काढून जायची आमची ताकद आहे. आता कोणाचे मराठा समाजातील सगळे लोक वाशीमध्ये आम्ही एक वेळेस सरकारवर भरोसा ठेवून तो एक तह केला होता. मराठ्याला पहिल्यापासून सवय कधीतरी तह करतात, पण तह केल्यानंतर त्या सरकारनं जी धोका दिलाय ना, त्याच्यामुळं चिरडून पिटून कमीत कमी 10 पटीनं मराठा एक्स्ट्रा वेळेस मुंबईत गेलाय. आणि सरकारची जे काय प्रयत्न करायचे ते करावे, पण ह्या वेळेस मराठा आझाद मैदान आणि मुंबईमध्ये घुसणार म्हणजे घुसणार. मराठा समाज मुंबईमध्ये घुसणार आहे. आता कोणीही रोखू शकत नाही. मुंबईमध्ये जाताना पहिल्यांदा तह झाला होता, मात्र यावेळेस तह होणार नाही. आम्ही आझाद मैदानावरती पोहोचू अशी भूमिका लातूर येथील मराठा समाजाच्या बांधवांनी व्यक्त केली. ते मुंबईकडे आता रवाना